मनमोहन के उर्की वनमाला ले आई चुराय सखी सरकी बीत हुई गिर लोगनी बीच सुनैन सोहर की मुस्क्यानी मुस्क्यानी। पुढे काय हो युवराज? युवराज काय झालं? तुमच्या नखशिखेने रात्रभर झोपूही दिलं नाही आम्हाला. सारखा पिच्छा पुरवत होती आमचा. पिच्छा तर आमचाही पुरवला जातो शत्रूकडून. युवराज आमचं ऐकाल, नका त्या दिलेर खानाचा विचार करू. येसू त्या दिलेर खानाचा कावा लक्षात येतोय का तुमच्या? आम्हाला मोगलाई त्याचं निमंत्रण देतोय तो आम्हाला. त्याला माहित नाही स्वराज्य हे तुमच्या हाडामासी चिकटलंय ते, आणि आता आबासाहेब नाहीत म्हणून ही त्याची चाल आहे. तुम्ही नका लक्ष देऊ, आणि तुमचं लक्ष आता फक्त आमच्यावर असू द्या. तुमच्यावर लक्ष म्हणजे? म्हणजे रायगडावर तुम्हाला आमच्याकडे बघायला सुद्धा वेळ नव्हता. आता ही शांतता, हा एकांत. युवराज आम्हाला तुमच्याशी खूप खूप बोलायचंय. तुम्हाला असं काव्य लिहिताना बघायचंय, छान छान पदार्थ खाऊ घालायचे, आणि शृंगारपूरच्या परिसरात भटकंती करायची. अगदी मनसोक्त. मग ठरलं तर आता राजकारणाला विश्रांती आणि समशेरीला सुद्धा. ठरलं. बघा शब्द फिरवायचा नाही परत. नाही फिरवणार शब्द. आता राजकारणाला विश्रांती आणि समशेरीला सुद्धा विश्रांतीच. अंबा, कोण आहात तुम्ही? जी सरकार, व्यापारी आहे मी. माल विकायला आलोय. कसला माल? धान्य आहे सरकार. ज्वारी, नागली गुळ. बाईच्या किंकाळीचा आवाज आला आम्हाला. नाही सरकार. नक्की? नक्की सरकार. इजाचं सरकार. आवाज आल्यासारखा वाटला आम्हाला. नाही हो, तुम्हाला भास झाला असेल. असेल कदाचित. युवराज, या लोकांनी तुम्हाला मुजरा नाही केला. काहीतरी गडबड आहे. थांबा.
झालंच, जरा कळसोस, झालंच आता. अहो, कुठे कुठे औषध लावणार आहे सा? आमचं आयुष्यच खर्चटलंय. असं म्हणायचं नाही. संकट टळलंय ना तुझ्यावरचं आता. आज वाचले, उद्याचं काय? माझ्या 5वीलाच पुजले हे सगळं. रडू नकोस आता. आता औषध लावलंय, आता कमी होईल. ताई साहेब, तुमचे लय उपकार झालेत बघा. आज जर तुमचे मालक नसते तर काय झालं असतं? धुरपा, उपकाराची भाषा स्वराज्यात करायची नसते. आणि तू ज्यांना आमचे मालक म्हणतेस ते स्वराज्याचे युवराज आहेत. देवा परमेश्वरा, आणि तुम्ही युवराजनी तुम्हाला मुजरा देखील केला नाही. बस, औषध लावलंय ना, आता आराम कर. ए दुर्पा, माझी दुर्पा, आवा दुर्पा, आवा. दुर्पा किती लागलं तुला बघू? दुर्पा, अगं माझी बाय ग, किती लागलंय? युवराज, लय उपकार झालं राज तुमचं. उठा. अहो, तुम्ही होता म्हणून माझी घर मालकीन मला परत मिळाली. लय उपकार झाले युवराज. वय वय, नाहीतर त्या फिरंग्यानं आणि सिद्ध्यानं नेलेल्या बायकांचं तोंड बी दिसत नाही बघा. हो युवराज, अहो तुम्ही होता म्हणून माझी दुर्पा वाचली. अगदी देवासारखं धावून आला तुम्ही. नाही तर ते सिद्ध्याची माणसं तिला ठेवतात होय. आणि कोणी मधी पडलं तर जित्ता सोडत नाहीत, ते खांडोळीच करतात बघा. हे फार वाईट आहे. आणि ही अशी परिस्थिती स्वराज्यात असावी. नसावीच. पण किनारपट्टीच्या गावांमध्ये सिद्ध्याच्या लोकांचा असा धुमाकूळ सुरूच असतो. पण याचा बंदोबस्त व्हायला हवा. आपल्या फौजा आहेत, गस्त आहे. पण गस्तीची दहशत नाही, चौक्यांची पुनर्बांधणी करावी लागेल. आम्हालाही तेच वाटतंय. आता आलोच आहोत योगायोगानं, तर आता सरशी तेही काम करू. युवराज, असं झालं तर इथल्या आयाबाया, इथल्या लेकी सुना सुखानं नांदतील. आमचा शब्द आहे युवराजनी तुम्हाला. या अशा हरामखोरांवर अशी जरब बसवू की पुन्हा आमच्या माय बहिणींच्या वाऱ्यालाही उभे राहणार नाही. कराच एवढं युवराज तुम्ही. तुम्हाला लय दुवा मिळतील बघा. युवराज, शिवराज, तुम्ही ठीक आहेसा नव? कुठं लागलं नाही नव? नाही. हे दोघच होतीत का आणि होतीत कोणी? आणखी 5 जण होते. 4 मुर्दे पडले, पण 1 जण पळून गेला. यासनी माहित नसणार का शृंगारपुरात छावा उतरलाय, नाहीतर कशा पायी धाडस केलं असतं यांनी. नाही गणोजीराव, तसं नाही आहे. नाही राज, जे हाय ते हाय. अहो, तुमच्यासाठी ही चिलट म्हणजे चुटकीला 5-50च आहेत. अक्षी बरोबर आहे बघा तुमचं. पण राज, तुम्ही जातीनं जीव कशा पायी धोक्यात घातला? अहो, मला हाळी मारायची, आणि हे म्हणशीला तर रोजच आहे. रोजचं मड आणि कोण रड अशी गत आहे. गणोजीराव, हे सगळं आम्हाला बघवेल का? नाही, आपल्याला बघवणार नाही. पण राज, आता आपल्याला काही कमी जास्त झालं असतं तर थोरल्या महाराजांनी आम्ही काय जबाब दिला असता? गणोजीराव, आव्हानांशी झुंज हा तर आमचा आवडता खेळ आहे, आणि आई जगदंबा आहे पाठीशी. ते झालंच, पण काळ वेळ काही सांगून येते का? शिवाय आमचं हे शृंगारपूरचं निबिड अरण्य, तिथं जर काही घातपात झाला. गणोजीराव, तुम्ही हे सगळं बोलता आहात ते आमच्या काळजीपोटीच बोलता आहात. पण आम्हाला सांगा, जर आम्ही नसतो तर या बाईंचं काय झालं असतं? अहो, अगदी देवावानी धावून आला देवराज तुम्ही. हो युवराज, तुमचे आभार कधी नाही सरणार. युवराज, आता तुम्हीच या समद्यांचा बंदोबस्त करा. वाचवा आम्हाला. आव, इथल्या लेकी बायांना कोणी वाली नाही. होय युवराज, एवढं कराच आता तुम्ही. ए गप्पा, इथे कालवा करताय. युवराज दमले ती. आणि काय रे, सिद्धी आणि यवनाचं गुंड आलं की कसं हात बांधून त्यांच्या समोर उभं राहतायसा? मानावरती निघत नाहीत तुमच्या, आणि आता गळ काढायला लागलाय वय. गणोजीराव, त्यांची भीती रास्तच. त्यांच्यावर संतापू नका. सिद्धी यवनाचे गुंड जेव्हा गावात शिरतात तेव्हा धारधार समशेरी परत येतात. आपली रयत साधी भोळी, निशस्त्र,
कसा मुकाबला करणार? वय वय हे बदलायला हवं. पण हे बदलावं लागेल, बदलावंच लागेल. तुम्ही सगळे रोजची कामं करता, त्यातून थोडासा वेळ द्या. आम्ही आणि गणोजीराव शिकवू तुम्हाला स्वतःचं आणि घराचं रक्षण करायला. जगातले सगळे प्राणी आपल्या पिलापाखरांचं रक्षण करतात. साध्या चिमण्या सुद्धा झाडावर चढणाऱ्या भल्या मोठ्या सापाला हैराण करून सळो की पळो करून सोडतात. मग आपण तर माणसं आहोत ना? अरे ते गुंड होते 5-6 जण आणि गावात माणसं किती तर 400-500. तुम्ही सगळ्यांनी नुसते हात उगारले असतेत ना, तरी सुद्धा चटणी झाली असती त्या गुंडांची. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक वेळी शिपाई सैनिक असतीलच असं नाही. आता तुम्हाला प्रत्येकाला सैनिक बनावं लागेल. आणि ही कुणा एकट्या दुकट्याची जबाबदारी नाही, आपल्या सगळ्यांची सारखीच जबाबदारी आहे. गणोजीराव, जी युवराज. इथं आपण उत्तम आखाडे उभारू. मलखांब, कुस्ती, लाठीकाठी, तलवार सगळ्याचं शिक्षण देऊ. अगदी स्त्रियांना सुद्धा. वेळ पडली तर प्रत्येकाला हाती तलवार धरता आली पाहिजे. ही छान कल्पना आहे, युवराज. आम्ही समधी तयारी करून घेतो. नुसती तयारी नाही गणोजीराव, या कामात तुम्ही आघाडीवर असलं पाहिजे. आम्ही आहोतच मदतीला. जशी आपली आज्ञा युवराज. युवराज, या चिलटांचं काय करायचं? भीतीनं कशी पागळा लागल्यात बघा की. माफी देतो हुजूर, माफी देतो. हे गपे, आपण सांगावं युवराज. यांची मस्तकं छाटून सिद्ध्याला नजराणा म्हणून पाठवा. सरकार, कळू दे तुमच्या सिद्ध्याला, स्वराज्यातल्या लेकी बाळींकडे वाकड्या नजरेनं पाहिल ते मस्तक धडावर राहणार नाही. ऐपा, जी राज. आता समधी तयारी जय्यत करायला लागणार बघ. युवराजांचं फरमान ऐकलंच ना? पण ते फरमान काढणार आणि तुम्ही काय राज नुसतं गडी माणसासारखं राबणार? आता गडी माणसाचा काय संबंध इथं? अरे युवराज काहीतरी नवं करू बघतात, तर आपण त्यासनी साथ द्यायला पाहिजे का नको? एवढी वर्ष आम्ही शृंगारपुरात आहोत, पण आमच्या टकुऱ्यात सुचलं काय शानपण? राज सुचलं असतं पर हे बघ, जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. लई अक्कल पाजळू नकोस. जेवढं सांगितलं तेवढं कर. एकदा आखाडा सुरू झाला की समधी व्यवस्था कशी चोखवायला पाहिजे. बरोबर आहे की तुमचं. पर राज, हम्म. युवराजांचं काय चाललंय काय कळत नाही बघा. पण जी काय चाललंय ते काय ठीक दिसत नाही. म्हणजे म्हणजे राज, अहो जे जे झिजणार तुम्ही आणि लक्कन चकाकणार ती बरं दिसतंय का? हे हिंगण मिट्ट्या, युवराज मूळचं सोनं आहेत. स्वराज्याचे युवराज आहेत ते. आम्हाला त्यांची सरी येईल का? आम्ही सेवक स्वराज्याचे. आणि वैरे, हे असल्या आखाडीवरून युवराजांचा लौकिक वाढणार म्हणतोस? त्यांचा लौकिक त्यांच्या जन्मापासून आहे. पर तरी बी आणू का एक थोतरीत? नाही. झालं? हा, हळू 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 हळू. आता काय झालंय काय? घरात त्या युवराजांनी सिद्धीच्या माणसांना पळवून लावलंय. हसा चांगला चोप दिलाय त्यांना. बर. आणि तुला माहितीये, युवराज आता गावातल्या लोकांसाठी आखाडा उभारणार आहे. तालमीचा. घरात त्या युवराजांचा आता सराव सुरू होईल. आम्ही खूप आनंदात आहोत ग. युवराज आता पहिल्यासारखे वागायला लागले. वय अहो, म्हणून तर मी आज पुरणपोळीचा बेत केलाय. म्हणजे तुला माहित होतं हे सगळं, आणि तरीही तू आमच्याकडून नव्याने ऐकत राहिलीस? जा, आम्हाला बोलायचंच नाही तुझ्याशी. अहो सुनबाई, अहो वाऱ्याचा वेग असतो का नाही, त्याच्यापेक्षा जास्त वेगाने युवराजांच्या पराक्रमाची बातमी पसरते. आता पाव तर बातमी रायगडावर बी गेली असेल बघा. सुनबाई, काय झालं व? त्या तू रायगडाचं नाव काढलंस, आम्हाला बालराजांची आठवण झाली.
दादासाहेबांनी काहीही पराक्रम केला तरी बाळराजे साखऱ्या वाटायचे. दोघांचा बी एकमेकांवर लई जीव बघा. कसे असतील ग आमचे बाळराजे. खूप आठवण काढत असतील ना युवराजांची. तर वो तुम्ही समध्यांची आठवण काढताय ना व. आता डोळ्यात पाणी आणू नका सर. युवराज खुश आहेत ना व. हा ते आता समध्यांमध्ये मिसळायला लागलेत. ह्याच्यातच आनंद माना बघा. आनंद तर आहेच घरातल्या. युवराजांनी जसं एका स्त्रीवर होणारा अन्याय थांबवला, तिचा आदर करून तिला मानानं परत पाठवलं, तसाच धारात्यात तसाच स्वराज्यातल्या प्रत्येक माणसानं स्त्रीचा आदर केला पाहिजे. एखाद्या स्त्रीवर जर अन्याय होत असेल तर तो युवराजांना सहन होत नाही. ते प्रत्येक स्त्रीला माते समान, बहिणी समान मानतात. अव आऊसाहेबांचीच शिकवण ही. अव शंभूराज लहान होतं ना, तेव्हा बी अडचणीत सापडलेल्या एका बाईला त्यांनी असंच वाचवलं होतं. धारात्या आमच्या कोकणात म्हणतात, बाई जर अंगण सारवत असेल आणि तिला जर एखाद्या यवनाने पाहिलं तर म्हणायचं, आज सारवा उद्या तारवा. म्हणजे व म्हणजे आज इथे सारवताय पण उद्या नसाल. जहाजात घालून कुठे जाल याचा काही पत्ता लागायचा नाही. आपले युवराज मात्र कायम रयतेचं रक्षण करतात. अगं आज आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. 4-5 सिद्ध्यांना ते अगदी पुरून उरले. हवं शंभूराज म्हणजे अक्षी महाराजांसारखंच बघा. महाराज कसं मायबाप होऊन रयतेचं रक्षण करतात तसं. आणि हे करते पण का नाही, रक्तातच असावं लागतंय. आणि जे रक्तात असतं ते उसळून येतच बघा. माझं शंभूराज हायतच तसं.